नमस्कार, मी प्रवीण हेरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. बघा, लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी. 13 मेची सर्वात महत्त्वाची खुशखबर पाहू शकता. बघा, मेच्या हप्त्याचे पैसे वाटप. आता जो मेचा हप्ता आहे, तो मेचा हप्ता तुम्हाला आता वाटप होणार आहे. त्याविषयीची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे, महत्त्वाची माहिती जी ती समोर आली आहे. आणि मेचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे. म्हणजे ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत होते, तर ते पैसे तुम्हाला आता वाटप होणार आहे. त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त अपडेट, महत्त्वाची माहिती असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती राहील, लाडक्या बहिणींनो पटापट व्हिडिओला लाईक करा. पटापट लाईक करून टाका बरं, सर्वांनी एक लाईक करून टाका व्हिडिओला. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवून द्या आणि तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवून द्या, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे. बघा, अतिशय महत्त्वाची माहिती लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात असणार आहे. म्हणजेच काय तर आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतोय. सगळं काही गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजेल अशा सोप्या पद्धतीने सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, मेच्या हप्त्याचे पैसे वाटपाच्या संदर्भात. मेच्या हप्त्याचे जे पैसे आहेत ते कधी तुम्हाला वाटप होतील. बघा, आत्ताच तुम्हाला एप्रिल हप्ता आलेला आहे, बरोबर आहे. एप्रिलचा हप्ता तुम्हाला आत्ताच जमा झाला आहे, एप्रिल बरोबर. आता मेच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहताय, तर मेचे पैसे तुम्हाला कधी येतील ते आपण पाहणार आहोत. सोबतच बघा, आता 30,000 रुपये येतील. बघा, 30,000 रुपये पण तुम्हाला सरकार देणार आहे. कशाचे देणार आहे, काय महत्त्वाची माहिती ते पण आपण पाहणार आहोत. नंतर बघा, सरकार नवीन योजना आणण्याच्या तयारीमध्ये आहे. आता नवीन योजना काय, नवीन प्रस्ताव काय, त्याची महत्त्वाची माहिती पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. म्हणून सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहायचा आहे. आता थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती ती लगेच आपण पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो. बघा, महत्त्वाची माहिती. गेल्या वर्षी जुलै 2024मध्ये ही या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली होती. जुलै 2024 पासून योजना सुरू झाली. तेव्हापासून पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये नियमितपणे हप्ते जे ते जमा करण्यात येत आहेत, जमा होत आहेत. बघा, नियमितपणे तुमच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जे ते जमा होत आहेत. आत्तापर्यंत 10 हप्ते आलेले आहेत, बरोबर आहे का. 10 हप्त्यांचे 15,000 रुपये. बघा, 10 हप्त्यांचे 15,000 रुपये तुम्हाला जमा करण्यात आलेले आहेत. आत्तापर्यंत जुलै 2024 ते एप्रिल 2025 या कालावधीतील एकूण 10 हप्त्यांची रक्कम म्हणजेच 15,000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात यशस्वीरित्या वितरित करण्यात आलेली आहे. तर बघा, सर्व लाडक्या बहिणींनी खरोखर कमेंट बॉक्समध्ये सांगा, सरकारने तुम्हाला 15,000 रुपये दिलेत की नाही. 10 हप्ते तुम्हाला सरकारने दिलेले आहेत. म्हणजेच काय तर 15,000 रुपये सरकारने तुम्हाला दिलेले आहेत की नाही, तुम्हाला मिळालेत की नाही 15,000, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. आता बघा, एप्रिल महिन्याचा हप्ता नुकताच 2 मे 2025 रोजी जमा झालेला आहे. 2 मे 2025 रोजी जो काही एप्रिलचा हप्ता तुम्हाला जमा झालेला आहे. आज जर आपण पाहिलं तर 13 मे आहे. आता बघा, 13 मे असल्यामुळे जवळपास अर्धा मे आता त्या ठिकाणी संपलेला आहे. सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्याचा हप्ता देखील लवकरच वितरित केला जाणार आहे. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर आहे की मेचा जो काही हप्ता आहे तो पण तुम्हाला दिला जाणार आहे. कुठून मिळाली माहिती, सरकारी सूत्रांकडून. बघा, सरकारी सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे. तथापि एक महत्त्वाची बाब म्हणजे मे महिन्याचा हप्ता राज्यातील काही विशिष्ट निकषांमध्ये न बसणाऱ्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार नाही आहे. आता कोणत्या महिला, तर बघा, 21 ते 65 वर्ष वयोगटातील असूनही ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. यासोबतच ज्या महिला स्वतः शासकीय सेवेत आहेत किंवा घरातील कोणी शासकीय सेवेत आहेत त्यांना पण लाभ मिळणार नाही, किंवा ज्यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय नोकरीत आहे त्या देखील या योजनेच्या लाभासाठी अपात्र ठरतील. नंतर बघा, ट्रॅक्टर वगळता ज्या महिलांच्या कुटुंबाकडे इतर कोणतेही 4चाकी वाहन आहे अशा महिलांनाही या योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. ही योजना केवळ महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी असलेल्या महिलांसाठीच आहे. त्यामुळे राज्याबाहेरील महिलांना तिचा लाभ दिला जाणार नाही. थोडक्यात, वर नमूद केलेल्या अपात्रतेच्या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांना मे महिन्यापासून पुढील हप्ते मिळणार नाही आहे. बघा, ज्या महिला अपात्र झाल्यात त्यांना मे पासून पुढे हप्ते मिळणार नाही आहेत. 2 गट आहेत, एक तर अपात्र महिला आणि अपात्र महिला. आता बघा, मे महिन्याचा हप्ता जमा होण्याची संभाव्य तारीख. एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्यात जमा झाल्यामुळे अनेक महिलांच्या मनामध्ये मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याबाबत उत्सुकता आहे. काही महिलांना हा हप्ता देखील उशिराने जमा होईल की काय अशी शंका वाटत आहे. तथापि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्याचा हप्ता याच महिन्यात म्हणजे मे महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे.
पात्र महिलांनी याबाबत अधिकृत घोषणेकडे लक्ष ठेवावे. बघा आलेली जी काही माहिती, आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर की ज्या काही पात्र महिला आहेत तर त्या महिलांना मे महिन्याचा हप्ता 3रा किंवा 4थ्या आठवड्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या खात्यात पण मेच्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी आता जमा होणार आहे. ठीक आहे, आता हे झालं मेच्या हप्त्याच्या संदर्भात. आता बघा 30,000 रुपये तुम्हाला कसे मिळतील ते पण आपण लगेच अपडेट पाहूया. तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी दुसरी महत्त्वाची अपडेट बघा, सरकार नवीन निर्णय घ्यायच्या तयारीत आहे. बघा या निर्णयामुळे लाडक्या बहिणींना 30 ते 40,000 रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य मिळणार आहे. नवीन निर्णय सरकार घेणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी याबाबत नेमकं काय म्हटलंय आपण जाणून घेणार आहोत. बघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नांदेड येथे एक कार्यक्रम पार पडला. यावेळी अजितदादा पवारांनी लाडक्या बहिणींना एक आनंदाची बातमी दिली. अजितदादा पवार म्हणाले, लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की अनेक जण योजनेबाबत गैरसमज पसरवतात. लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपये दिले जात आहेत. एखाद्या महिन्यात हप्ता मिळण्यास उशीर झाला तर विरोधक अफवा पसरवतात. लाडक्या बहिणींनी या अफवांवर विश्वास ठेवू नये. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. बघा लक्षात घ्या काय म्हटलेले, स्वतः महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तथा ते महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री पण आहे. म्हणजेच महाराष्ट्र राज्याच्या ज्या तिजोरीच्या चाव्या आहेत त्या देखील स्वतः या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडेच आहेत. त्यामुळे त्यांनी सांगितलेले की योजना जी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आहे. अजितदादा पवार पुढे म्हणाले की लाडक्या बहिणींना दरमहा लाभ मिळत राहणार आहे. बघा दर महिन्याला तुम्हाला लाभ जो आहे तो मिळत राहणार आहे आणि योजना बंद होणार नाही आहे. उलट नवा प्रस्ताव आणला जातो आहे लाडक्या बहिणींसाठी. बघा नवीन प्रस्ताव आणला जात आहे. त्यासाठी काही बँका पुढे आलेल्या आहेत. नांदेड जिल्हा बँकेसोबत मी बोलणार आहे. काही सरकारी बँका खूप चांगल्या आहेत. योजनेचे दरमहा 1,500 रुपये लाडक्या बहिणींना मिळतात. त्याऐवजी लाडक्या बहिणींना 30 ते 40,000 रुपयांपर्यंतचं अर्थसहाय्य द्यायचं आणि त्या कर्जाचा हप्ता योजनेतून वळता करता येईल. म्हणजे जेणेकरून महिलांना अर्थसहाय्य मिळेल. महिलांना जर काही व्यवसाय करायचा असेल तर त्या ठिकाणी करता येईल. सरकार बँकांसोबत चर्चा करणार असून महिलांना उद्योगासाठी भांडवल म्हणून 30 ते 40,000 रुपये उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. लाडक्या बहिणींना उद्योग सुरू करायचा असेल आणि भांडवल नसल्यास या योजनेच्या हमीवर लघु उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पाहू शकता बघा काय कशाच्या हमीवर तुम्हाला पैसे मिळतील. 30 ते 40,000 रुपये कशाच्या हमीवर. बघा बँकेत आपण कर्ज घ्यायला गेलो तर आपल्याला हमी द्यावी लागते. जर समजा तुमच्याकडे काही जमीन वगैरे असेल, बंगला असेल, घर असेल तर ते तुम्हाला त्या ठिकाणी तारण ठेवावं लागतं किंवा त्याचे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी जमा करावे लागतात किंवा इतर काही गोष्टी असतात ते तुम्हाला हमी द्यावी लागते. तर आता ह्यामध्ये तुम्हाला 30 ते 40,000 रुपयांचं जे अर्थसहाय्य कर्ज आहे ते त्या ठिकाणी सरकार मिळवून देणार आहे. कशाच्या याच्यावर, फक्त लाडकी बहिणीच्या हमीवर. म्हणजे लाडकी बहीण योजनेचा तुमचा लाभ सुरू आहे ही हमी तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची आणि लाडकी बहीण योजनेचे तुमचे 1,500 रुपये जमा होतात. असं जर तुम्ही त्या ठिकाणी बँकेत गेलात आणि तुम्हाला आता बघा हा प्रस्ताव अजून विचाराधीन आहे. ज्यावेळेस हा प्रस्ताव लागू केला जाईल त्यावेळेस तुम्हाला याचे पैसे मिळतील. म्हणजे 30 ते 40,000 रुपये तुम्हाला तुमच्या लघु उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या कर्जाचा हप्ता लाडकी बहीण योजनेच्या पैशातून भरण्याची योजना सरकारच्या विचारात आहे असंही अजितदादा पवार म्हणाले. राज्य सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. राज्यातील 2 कोटींहून अधिक बहिणींच्या खात्यात थेट पैसे जमा होत आहेत. लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपये राज्य सरकारकडून देण्यात येत आहेत. पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट DBT मार्फत हे पैसे जमा होत आहेत. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एकूण 10 हप्ते लाडक्या बहिणींना देण्यात आलेले आहेत. आता मे महिन्याचा हप्ता म्हणजेच 11वा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे. आताच आपण पाहिलं मे महिन्याचा हप्ता पण तुम्हाला मे महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात तुमच्या खात्यात जमा होऊन जाईल. अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती. सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.